नेतवड तालुका जुन्नर येथे 1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाचा अनावरण सोहळा लोकप्रिय शिवव्याख्याते नितीन बानगुंडे पाटील यांच्या हस्ते पार पडला। जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, माऊली खंडागळे, अंकुश आमले, प्रियांका शेळके, शेखर बनकर, संतोष टिकेकर, सचिन घोलप, सुरेखा बटवाल, विलास बटवाल, पोपटराव गायकवाड, मारुती बनकर, शांताराम बटवाल तसेच गावच्या सर्व संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ या सोहळ्याला उपस्थित होते। उद्घाटन झाल्यानंतर प्राध्यापक नितीन बानगुंडे पाटील यांचे व्याख्यान झाले। केतन ताम्हाणे, शिवभूमी न्यूज, नेतवड। या प्रत्येक मृत्यूच्या प्रसंगावर मात करत महाराज मृत्युंजय ठरले। महाराजांनी सांगितलं, संकट येतातच, संकटापासून पळ काढणाऱ्यांना संकट कधी जिंकता येत नाही। संकटांशी लढणं आणि संकटांशी भिडणं हेच तुम्हाला संकटावर जय मिळवून देतात। महासाहेबांनी शिवराय घडवले ना की असे लढ, हा सगळ्यात विचार आमच्या पोरांना तो संस्कार द्या। छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्मारक उद्याच्या पिढ्यांना त्या लढण्याची प्रेरणा देतील। लढण्याची, संकट आलं म्हणून पळून नाही जायचं, संकट आलं तर लढायचं आणि भिडायचं हे सांगतील महाराज। हल्ली बिघडलंय हो सगळं। बघा ना, घरात आई असते, मूल असतं लहान, मूल रांगत असतं, आई स्वयंपाक करत असते, आईचं लक्ष नाही बघून ते रांगणारं पोर हळूच अंधाराच्या दिशेने झेपावतं। आईचं लक्ष जास्त तशी आई सांगते, नको जाऊ, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं। ते पोरग तिथूनच आईकडे बघतं, आई म्हणते नाही हा, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं। पोरग परत थांबत, आई परत स्वयंपाकाला लागते, आईचं लक्ष नाही बघतं, ते पोर परत अंधाराकडे झेपावतं। धाडस त्याच्या जन्माच्यात आहेच, कुतूहल त्याच्यात आहेच, त्याला उजेडात काय आहे ते दिसतंय, अंधारात काय आहे ते त्याला बघायचंय, ते झेपावतं। आई पाहते, परत सांगते, हे सांगितलं नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नको जाऊ। ते पोर परत थांबतं, आई परत स्वयंपाकाला लागते, आईचं लक्ष नाही बघून ते पोरग परत अंधाराकडे झेपवतं। मग मात्र आई संतापते, उठते, त्या पोरला उचलते आणि लांब येऊन ठेवते, सांगते सांगितलं ना नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं। त्या मुलाच्या बालमनावर कायमचा संस्कार होतो, अंधारात भाऊ असतो। पट्ट्या पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही, दोष कोणाचा आहे? त्याच्या जन्माच्या धाडस आहे, हो अडचण काय? महाराजांनी स्वराज्य उभारताना केलं काय? या रानावनात उगवलेल्या पोरांच्या मुलाच्या क्षमता बाहेर काढल्या, त्यांच्या कौशल्याला संधी दिली आणि स्वराज्य नावाचा महामंत्र त्यांच्या मुलात पेरला, करूच शकशील, अडचण काय? 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं महाराज गोळा करायचे, 2 वर एखाद्या जंगलात जायचे, जंगलातल्या त्या दाट झाडी या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं प्रशिक्षण द्यायचंय, पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं। आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबा राजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा, त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर, तुझा खुनेचा आवाज ऐकला की मी तलवारी शमशेर लपवून ठेवतो आणि विटीदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपल्या हात काय चाललंय ते। त्या दिवशी शिवबा राजांचा खेळ रंगात आला होता, आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचा युद्धाचं प्रशिक्षण द्यायचं चालू होतं। त्याच वेळी बाहेरच्या झाडावर एक खुन्याचं पोरग टेहणी करत बसलं होतं आणि त्याच वेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना। तसं खुन्याचं पोर ठरवलं, नीट निरखून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं, तसं बसल्या जागेवर त्याने हुबेहूब मोराचा आवाज काढला। मोराचा आवाज म्हणजे खून, शिवराजांना कळवायची, कुणी अनोळखी येतंय सावध राहा। शिवराजाने मोराचा आवाज ऐकला, आपल्या सोबत त्यांना सांगितलं तलवारी शमशेर लपवून ठेवा, विटीदांडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येतंय। पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदांडूचा खेळ चालू झाला, तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग त्या पदिशीखाली पडलं होतं। 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण रे तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जीजी, काय काम काढलं सर? काय नाही जी, राजांना भेटायचं होतं। का बोलू की राजांना? मग सांगतो।
ते खुण्याचं पोर म्हणला तुटा म्हणताच मी राजासनी सांगावं तुम्ही येतो. खुण्याचं पोर आत गेलं, राजांना सांगू लागलो राजा कुणी रामोशाचा बहिर्जी आणायची. राजा म्हणले ते पाठवणार. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला राजा आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं काय येतं तुला? सगळं येतं जी. कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेशांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजाला पटलं वाटलं माणूस कामाचा. असं असं फक्त आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटला राजा उद्यापासून येतो की जी. कारण नाही बापाला सांगावं गेला असता राजा. बापाला सांगून मग उद्यापासून येतो की जी. राजे म्हणले ठीक आहे ये उद्यापासून. बहिर्जी जायला बोलायला तसा पावला गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला राजा एक सांगू का जी? राजे म्हणले बोल. नाही कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर वरडत नाही. नाही कोणी जाणता माणूस यायचा मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून? ऐकलं बसून जाताच. राजाने माणसं गोळा केली त्याशी दर्यापुरातली गिरिकंदरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. जगाच्या पाठीवर अमेरिकन गुप्तचर यंत्रणा रॉ आणि इस्रायलची मोसाद या सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा मानल्या जातात. पैकी इस्रायलची मोसाद सांगते आम्ही बहिर्जी नायकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. राणा वनात उगवलेली पोरं महाराजांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीची केली.